आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मिरज तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावून नामकरण करण्यात आले होते. मात्र आज अचानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक काढण्यात आला. त्यामुळे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समितीच्या समोर निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली. पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र बंदोबस्ताला असलेल्या पोलीस आणि आंदोलकांच्या जोरदार बाचाबाची झाली. पोलीस उपाधीक्षक अजय कोकाटे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी येऊन आंदोलकांना शांत केले. दरम्यान पंचायत समितीचे गेट बंद करण्यात आल्यानंतर गेटच्या बाहेर आंदोलकांनी जोरदार आंदोलन सुरू केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक पुन्हा लवकर लावावा, अन्यथा बीडीओंना काळे फासू असा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे, आरपीआय आठवले पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद कांबळे, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विश्वास खांडेकर, अरविंद कुर्णे, उमेश भाऊ धेंडे, सागर आवळे, विकास कांबळे, राकेश कांबळे, परशुराम बनसोडे, जयंत मगरे, प्रवीण सरवदे, धनराज कांबळे, सचिन मोरे, रणजित कांबळे तसेच शेकडो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मिरज पंचायत समिती नूतन प्रशासकीय इमारतीला गुरुवारी मिरज तालुक्यातील शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव सकाळी 9 वाजता कार्यकर्त्यांच्याकडून देण्यात आलेलं होतं. परंतु इथं असलेलं मनुवादी व जातीवादी प्रशासन, जिल्हा परिषदेचा जातीवादी सीओ विशाल नरवाडे, मिरज पंचायत समितीचा जातीवादी बीडीओ किरण सायमोते, मिरज पंचायत समितीच्या उपअभियंता पाटील मॅडम यांची काल बैठक झाली आणि त्या बैठकीच्या दरम्यान ज्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा फलक लावला त्या कार्यकर्त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी प्रक्रिया त्यांची चाललेली होती. परंतु या कार्यकर्त्यांचं जर गुन्हा दाखल झालं तर आतमध्ये जे सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलेलं आहे ते नावसुद्धा बेकायदेशीर दिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं जर आंबेडकरी कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे, आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, जे जिल्हा परिषदेचे जातीवादी सीओ आहेत विशाल नरवाडे ते सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होती त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, मिरजेचा जो जातीवादी बीडीओ आहे किरण सायमोते त्याच्यावर गुन्हा दाखल होणार होता, ज्या उपअभियंता आहेत पाटील मॅडम त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार होता. मग यांच्या डोक्यात प्लॅन असा झाला की यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर आपल्यावर सगळ्यांच्यावर गुन्हा दाखल होणार, त्यापेक्षा आपण रात्री गांडोळाची अवलाद आहे प्रशासन, ही गांडोळाची अवलाद. कारण जर त्यांच्या धमक असती तर त्यांनी दिवसा बाबासाहेबांच्या नावाचा बोर्ड काढला पाहिजे होता. कार्यकर्त्यांनी दिवसा बोर्ड लावला आणि या बांडगुळाने रात्रीचा बोर्ड काढलाय आणि पळून गेल्यात. सकाळपासून त्याला आम्ही फोन करत आहे, त्यांनी फोन बंद करून ठेवल्यात. त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी इथे येऊन सांगावं की तो बोर्ड बाबासाहेबांचा आम्ही काढलाय म्हणून. तुमच्यात जर हिंमत असेल प्रशासनात तर प्रशासनाने इथे येऊन जाहीर करावं की बाबासाहेबांच्या नावाचा दिलेला बोर्ड फलक जो होता तो फलक आम्ही मिरज पंचायत समितीच्या प्रशासनानं काढलाय म्हणून तुम्ही सांगा येऊन कार्यकर्त्यांना, तुमच्या जर धमक असेल तर. आणि काल पण तुम्हाला बाबासाहेबांचं नाव नको होतं जातीवाद्यांना, आजही नको आहे आणि उद्याही नको आहे, पण आंबेडकरी समाज बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी सन्मानानं लावणार. त्यासाठी कार्यकर्त्यांचं बलिदान गेलं तरी सुद्धा चालणार, पण बाबासाहेबांचं नाव मिरज पंचायत समितीच्या इमारतीला सन्मानपूर्वक या ठिकाणी दिलं जाणार. या ठिकाणी आम्हाला समजलं सकाळी आज सगळेच आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती होती आणि आपापल्या गावामध्ये आपापल्या भागामध्ये सर्व कार्यकर्ते त्या जयंतीच्या कार्यक्रमात असताना
या ठिकाणी प्रशासनाने ही गोष्ट केलेली आहे, बाबासाहेबांच्या नावाचा फलक काढलेला आहे, ही गोष्ट समजली त्यावेळेला कार्यक्रम आटपून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेत. जो जातीवादी व्हिडिओ आहे त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, ज्या डेप्युटी जिल्हाधिकारी पाटील मॅडम त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, इथल्या बाकीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तिथं कुणीही नाही. उलट यांची दडपशाही आहे की पोलीस प्रशासन लावून आम्हाला आत यायचं नाही, तुम्ही बेडू संघ बोला, इकडं बोला, तिकडं बोला, पोलिसांचा दबाव टाकायचा कार्यकर्त्यांच्यावर. तर पोलिसांच्या पण दबावाला भिणारी किंवा ही घालणारी आंबेडकरी समाज नाही. आम्ही आमच्या न्यायासाठी, आमच्या हक्कासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आणि जोपर्यंत नाव बसत नाही, जोपर्यंत इथं साहेब आम्ही बोलवलं, तास झालं लावले, फोन बंद करून ठेवलाय. त्यांनी इथं यावं आणि सांगावं की आम्ही प्रशासनानं नाव काढले म्हणून. आणि आमची अशीही मागणी आहे की याबाबत ज्यांनी कोणी नाव काढले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि पुढची दिशा काय असणार आहे याबाबत उद्या मिरज तालुक्यातील, मिरज शहरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक बोलवून समोर बसून या नावासाठी पुढची दिशा ठरवली जाणार आहे. मिरज जिल्हा परिषदेचा जो शिव आहे विशाल नरवाडे, मिरज पंचायत समितीचा किरण सामोती बीडीओ आणि उपअभियंता पाटील मॅडम यांचा आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध आम्ही केलेला आहे. आता पण करतोय, उद्या पण करणार आणि परवा दिवशी पण करणार. जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत यांचा निषेध आंबेडकरी समाजांच्याकडून होत राहणार. आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, 106वी जयंती. या जयंती निमित्ताने खरं वास्तव्य ह्या जयंतीच्या निमित्ताने आज ह्या प्रशासनानं या मिरज शहरामध्ये आणि मिरज पूर्व भागामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये दंगल कसं होईल ही डोक्यात ठेवून बाबासाहेब आंबेडकरांचं जे नामकरण झालं होतं ते नामकरणाचा बोर्ड जाणून बुजून या ठिकाणी त्यांनी काढलेले आहेत. आणि ह्या जातीवाद्यांना एवढंच अपेक्षित आहे, जयंतीच्या निमित्तानं आज जो आंबेडकरी समाज जो आहे तो आंबेडकरी समाजाने रस्त्यावर उतरावं आणि दंगल करावं आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला गालबोट लागावं असं यांच्या डोक्यात आहे. परंतु एवढा आम्ही मूर्ख नाही आहे, आम्ही सर्व समजदार माणसे आहोत. आणि ह्यामध्ये आता वस्तुस्थिती सांगायचं म्हणजे पंचायत समितीचे जे कोण अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की कृपया आजच्या आज तुम्ही बोर्ड लावा. नाही लावला तर 9 तारखेला या ठिकाणी मिरज शहरामध्ये सुजातभाई आंबेडकर येणार आहेत, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष. 9 तारखेपर्यंत आम्ही पूर्ण जिल्हा बंद ठेवू. कलेक्टरच्या साहेबांना आम्ही निवेदन देऊन या बीडीओच्या तोंडाला आम्ही काळं फासू, रस्ता रोको करू, आत्मदहन करू, अग्नी आंदोलन करू. वेळ पडलं तर आम्ही या अधिकाऱ्यांना सुट्टी देणार नाही. म्हणून हे आव्हान आणि ही चॅलेंज आहे. म्हणून मला सांगायचं आहे की आजच्या आज तुम्ही कृपया बोर्ड लावा. बोर्ड जर नाही लागला तर उद्या जयंती संपल्यानंतर तुमचं काय खरं नाही. खेडेपाड्या वाड्या वस्तीतला जो वर्ग आहे, जो दिनदुबळा समाज आहे, या समाजाने कार्यकर्त्यानं पूर्ण नियोजित पद्धतीनं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं या पंचायत समितीला नामकरण केलेलं आहे. नामकरण करून इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडिया समोर बाहेर दिलेले आहेत, पळून गेले नाहीत. अरे तुम्ही कशाला पळून जाता रे, येऊन सांगा ना आम्ही काढलोय म्हणून. सांगा तुमच्यात दम असेल तर. नाही जर इथं आम्ही तुम्हाला आडवं पाडलो तर आंबेडकराची औलाद नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी एवढं सांगू इच्छितोय की तुमच्यात दम आहे, धमक आहे तर येऊन सांगा. आणि तो कोण गोरे बिरे कोण असेल भारतीय जनता पार्टीचा, आणि तो कोण आमदार असेल तो तिच्या घरात असेल. आज आम्ही पूर्ण दलित, SC ST OBC BJNT अल्पसंख्याक आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. तुम्ही आमची भावना दुखवलेला आहे आणि तुम्हाला ह्याबद्दल तुम्हाला जबाब द्यावा लागेल. आणि आजच्या शान असलं तर बोर्ड लावा. आज आम्ही शांततेनं अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करतोय आणि उद्यापासून आम्ही रस्ता रोको करतोय. पूर्ण जिल्हा बंद ठेवायचा. सचिन दादा आम्ही आहे तुमच्या मागं, तुम्ही भिवू नका. बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं आम्ही तुम्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतोय. सुजात आंबेडकर साहेबांना या पंचायत समितीत आणायची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतोय. आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सांगली जिल्हा बंद करू एवढ्या या ठिकाणी निषेध करतो मी त्या अधिकाऱ्यांचं, त्या बीडीओचं. त्या नालायकांनी त्वरित बोर्ड लावावं, नाहीतर तिची नोकरी घालवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. जय भीम, जय भारत. मिरज पंचायत समितीला थोड्या दिवसापूर्वी प्रशासकीय इमारत जी आहे नवीन, त्याला समस्त आंबेडकरी समाजाच्या फुले शाहू आंबेडकर विचाराच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. पण आज सर्वप्रथम मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम असतात, आमची सगळी फुले शाहू आंबेडकर विचाराची लोक त्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात. हे औचित्य साधून ज्या कोणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची ह्या लोकांना जर खरीच ॲलर्जी आहे तर त्यांनी येऊन आज तिथं आम्हाला सांगावं. आणि त्या निमित्तानं इथं ग्रामीण भागातले आपले तालुक्याचे सर्व नेते लोक या मिरज पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आम्ही बसलेलो आहे. आमची फक्त एकच मागणी आहे, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची एवढी ॲलर्जी का, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इथं येऊन आम्हाला द्या. एक तास झालं जर ग्रामीण भागातले आपले नेते ज्यांना ह्या काही लोकांना प्रशासनाचा अनुभव नाही आहे का, तुम्ही का या गोष्टी वारंवार बाबासाहेबांच्या नावाला विरोध करताय, या गोष्टी आम्हाला तुम्ही येऊन सांगा. जर येणाऱ्या काळामध्ये ह्याच गोष्टी परत घडत असतील, आज पोलीस प्रशासनाने अडवलंय आम्हाला, आम्ही भारतीय संविधानाचं आर्टिकल 19 जो आमचा फंडामेंटल राईट आहे त्या राईटच्या खालीच आम्ही या गोष्टी करायला लागलोय ना. आम्ही बेकायदेशीररित्या जर कुठली गोष्ट करत असेल तर त्याचं आम्हाला प्रशासनाने किंवा पोलीस प्रशासनाने सांगावं. जर येणाऱ्या काळामध्ये किंवा आजच्या दिवशी जर आम्हाला उत्तर नाही मिळालं तर येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीचे तीव्र पडसाद उतरल्याशिवाय राहणार नाहीत, या ठिकाणी मी ग्वाही देतो.